Student, today we will see some problems from LPP. See, there is the given problem. See, this is the first problem. This problem is the first problem. A linear programming of linear function deals with ऑप्टिमायझेशन. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. हे काही प्रॉब्लेम आपण अगोदरच लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आता यामध्ये हा प्रॉब्लेम दिलेला आहे, पहा कोणता, 5 नंबर. मिनिमाइज झेड इक्वल टू, झेड देण्याची पद्धत बघा. आय इक्वल टू 1 to n, जे इक्वल टू 1 to m आणि CIJ XIJ. मग याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट टू अशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे की ज्याच्यामध्ये n आणि m व्हेरिएबल्स आहेत, NM व्हेरिएबल्स आहेत. तर तुम्हाला किती कॉन्स्टंट्स म्हणजे इनइक्वॅलिटी किती असतील, तर हे ऑब्वियस आहे, ह्याचा आन्सर m+n येणार आहे. ओके. आता यानंतरनं हे जे क्वेश्चन्स आहेत, पहा आपल्याला हे क्वेश्चन इतके बोर्डवर लिहिता येत नव्हते, म्हणून आपण ह्या पद्धतीने एक्स रेकॉर्डवरती घेण्याचा विचार केला आहे. ओके, कारण लिहिण्यात वेळ जाण्यापेक्षा समजून देण्यात वेळ जाणं महत्त्वाचं मला वाटतं आहे. तर पहा, आता हा 6 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो पहा. ऑप्टिमल व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, ठीक आहे, इज अटेंड ॲट द पॉईंट. बघा, म्हणजे क्वेश्चन काय केला त्याने पहा. ऑप्टिमल व्हॅल्यू, ऑप्टिमल म्हणजे मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन अटेंड ॲट द पॉईंट. ॲट द पॉईंट म्हणजे काय, तर आता तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कोणताही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला माहिती आहे काय असतं, रिजन असतो. रिजन म्हणजे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसमध्ये रिजन असतो. पहा या पद्धतीने इथे दाखवलं पहा, असा फेजिबल रिजन असतो. मग ह्या फेजिबल रिजनला हे जे 1, 2, 3 हे जे पॉईंट दिसतात यांना आपण कॉर्नर पॉईंट्स असं म्हणतो. काय म्हणतो, कॉर्नर पॉईंट्स. मग कॉर्नर पॉईंट्स जर आपण त्यांना म्हणत असेल तर त्या कॉर्नर पॉईंटलाच म्हणजे हे जे A, B, C म्हणजे हे जर आपण ह्यांना नावं दिली A, B आणि C, हे A, B, C हे कॉर्नर पॉईंट आहेत. मग कॉर्नर पॉईंटलाच ते काय असतं, एकतर मॅक्झिमम असतं किंवा मिनिमम असतं. मग ते इथं तेच त्यांनी सांगितलेलं आहे पहा. तर कॉर्नर पॉईंटवरती आपलं फंक्शन ऑप्टिमल असतं आणि म्हणून तुमचा ऑप्शन हा गिव्हन बाय कॉर्नर पॉईंट ऑफ फेजिबल रिजन हे बरोबर आहे. त्यानंतरनं पहा आता, विच ऑफ द टर्म इज नॉट यूज्ड इन लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम. आता त्यांनी सांगितलं आहे की कोणती टर्म यूज केली जात नाही. पहा, कोणती टर्म यूज केली जात नाही असं विचारलेलं आहे. मग लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेममध्ये कोणती टर्म यूज केली जात नाही, तर स्लॅक व्हेरिएबलची टर्म यूज केली जात नाही का, कॉन्केव्ह रिजनची टर्म यूज केली जात नाही. तर याच्यामध्ये हे बघा, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन यूज केलं जातं, फेजिबल सोल्युशन यूज केलं जातं, कॉन्केव्ह रिजन हा यूज केला जातो, स्लॅक व्हेरिएबल हा यूज केला जात नाही. म्हणजे ए ऑप्शन बरोबर. पुढे, द एरिया ऑफ द फेजिबल रिजन फॉर द फॉलोइंग कन्स्ट्रंट बघा काय दिलेले आहेत तुम्हाला इथे. कन्स्ट्रंट पहा काय दिलेले आहेत तुम्हाला, तर हे कन्स्ट्रंट दिलेले आहेत. तर या कन्स्ट्रंटसाठी जे आपल्या समोर आता दिसतात ना इन इक्वेशन, त्यांच्यासाठीचा फेजिबल रिजन कसा येतो ते आपण पाहू. आता पहा, पहिली इनइक्वॅलिटी दिलेली आहे ती आहे 3y + x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. पहा, 3y + x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. मग हीच इनइक्वॅलिटी आपल्याला पुढे कशी लिहिता येते, तर x + 3y इज इक्वल टू 3 हे त्याचं लाईनचं इक्वेशन होईल. ठीक आहे. मग याला नॉर्मलमध्ये कन्वर्ट करा, x/3 + y/1 इक्वल टू 1. बघा, म्हणजे मी काय केलं इथे 3ने डिवाईड केलं. ठीक आहे, 3ला 3 कॅन्सल झाला. हे झालं नॉर्मल फॉर्ममध्ये पहिल्या इनइक्वॅलिटीचं. आता ही जी त्यानंतरनं काय सांगितलं त्याने, एक्स इज पॉझिटिव्ह वाय इज पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजे इथं पहा तुम्ही, एक्स इज पॉझिटिव्ह वाय इज पॉझिटिव्ह. मग आता याचं इक्वेशन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं येणार आहे, तर पहा, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, पहा
एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि इथे येईल ओरिजिन. त्याच्यानंतरनं 1 2 3 1 2 3 स्केल घेतलं. इकडे सुद्धा 1 2 3 वाय ॲक्सिसवरती देखील स्केल घेतलं. आता या स्केलच्या रिस्पेक्टिव्ह लाईन प्लॉट करू. एक्स ॲक्सिस बघा, लाईन प्लॉट करण्यासाठी एक्स ॲक्सिसचा 3 आणि वाय ॲक्सिसचा 1. मग एक्स ॲक्सिसचा 3 आणि वाय ॲक्सिसचा 1. ओके. आता हे दोघे जॉईन करू. मग जॉईन जर हे दोघे केले तर आपल्याला या फॉर्ममध्ये लाईन मिळेल यल. ठीक आहे. आता या लाईनमध्ये परत त्याने काय सांगितलेलं आहे पहा, ग्रेटर दॅन. हां, इथं पहा ग्रेटर दॅन आहे. मग आता एक्स वायचा पार्ट ग्रेटर दॅन कॉन्स्टंट आहे, म्हणजे आता अपोजिट टू ओरिजिन, म्हणजे इकडे ओरिजिन आहे पण ह्या बाजूला नाही, तर त्याच्या अपोजिट साईडचा म्हणजे हा अपवर्ड डायरेक्शनचा पार्ट काय झाला, सोल्युशन. मग आता ह्याचा अर्थ सोल्युशन कसं झालं पहा, या फॉर्ममध्ये. ओके. पण आता जो हा रिजन दिसत आहे शेडेड रिजन, हा शेडेड रिजन हा आता अनबाउंडेड आहे. बघा, नाही कुठेही त्याला बाउंड. ओके. सो दिस यस इज अनबाउंडेड. आणि म्हणून तुमचा कोणता ऑप्शन करेक्ट येतो आहे पहा, इथं त्याने म्हटलेलं आहे पहा. पहिला ऑप्शन त्याने दिला आहे बाउंडेड, दुसरा ऑप्शन दिलेला आहे अनबाउंडेड, तिसरा ऑप्शन दिलेला आहे कॉन्व्हेक्स आणि चौथा ऑप्शन कॉन्क्वी. तर आता याच्यातला अनबाउंडेड इज करेक्ट. तर हे अनबाउंडेड हे आन्सर आता याचं आलेलं आहे. आन्सर कसं आलं ते आपण आत्ता पाहिलं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर बघा द कन्स्ट्रंट. हे बघा तसंच आत्ताच्यासारखाच परत प्रॉब्लेम. हे सगळे प्रॉब्लेम एक्झामला आलेले आहेत हां, म्हणजे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी हे प्रॉब्लेम सर्व एक्झामला येऊन गेलेले आहेत. पहा, मग आता याच्यातमध्ये सुद्धा या दोन लाईन दिलेल्या आहेत. आता यांचा आपल्याला रिजन प्लॉट करायचं आहे. ठीक आहे. आपण आता यांचा रिजन प्लॉट करू. पहा, पहिलं लाईनचं इक्वेशन काय दिलेलं आहे. आता x1 x2 म्हणजे एक्स वाय लक्षात घ्या, म्हणजे -x + y इज लेस दॅन इक्वल टू 1 असं कन्सिडर करायचं. म्हणजे x1 म्हणजे x आणि x2 म्हणजे y. त्याच्यानंतर ना आता ही लाईन नॉर्मल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करा. मग नॉर्मल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट कशी होणार आहे बघा, x/-1 + y/1 इज इक्वल टू 1. पहा, x/-1 म्हणजे हे जे मायनस साईन आहे ना ते खाली आलं आणि 1 म्हणजे ते इक्वेशनच्या नेचरमध्ये काहीच बदल नाही केला, फक्त x/a + y/b इक्वल टू 1 फॉर्ममध्ये लिहिलं. त्यानंतर आता दुसरं इक्वेशन पहा, इथं तुम्हाला दिलेलं आहे त्याने. हे सेकंड इक्वेशन आहे. ठीक आहे. मग सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे, -x + 3y इज लेस दॅन इक्वल टू 9. हे इक्वेशन आहे. आपण XYमध्ये कन्व्हर्ट केलं. आपल्याला x1 x2मध्ये सवय नाही, आपल्याला XYमध्ये. आता याला नॉर्मल फॉर्ममध्ये आपण कन्व्हर्ट करू. मग नॉर्मल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर काय होणार आहे, x/-9. 9ने डिवाईड केलं, मायनस साईन डिनॉमिनेटरला दिलं, प्लस 3y/y म्हणजे y/3. 9ला डिवाईड केल्यानंतर ना 3ने 3च राहणार आहे. तर हे इक्वेशन पाहायचं येणार, x/-9 y/3. कारण काय झालं, -x/9 पण मायनस साईन डिनॉमिनेटरला गेलं तर -9 झालं आणि 3y/9 म्हणजेच y/3. म्हणून हे इक्वेशन या फॉर्ममध्ये आलं. आता यानंतर आपण ग्राफ प्लॉट करू. आता ग्राफ प्लॉट करताना पहा कसं येणार आहे. आता एक्स ॲक्सिस -9 आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती तो -9 इतक्या लोकेशनला जाणार आहे दूर. ठीक आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस बघा प्लॉट करतानाच आपण इकडे साईड डायरेक्शन वाढवली. आता इथे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 इन दिस वे. म्हणजे एक्स ॲक्सिसवरती आपण 9पर्यंत गेलो, -9पर्यंत. ओके. आता त्यानंतरनं इकडे वाय ॲक्सिसवरती काय जायची गरज नाही, कारण दोन्ही 1 3 पॉझिटिव्हच आहेत. ठीक आहे. 1 2 3 1 2 आणि 3 -1 -2
-3 म्हणजे इकडे एक्स आणि वाय ॲक्सिसवरती 3पर्यंतच गेलो. आता पहिली लाईन आपल्याला डिनोट करायची. तर पहिल्या लाईनमध्ये काय आहे पहा, x/-1 आणि y/1. मग x/-1 मग x/-1 आहे ना, मग ते -1 एक्स ॲक्सिसवरचा घ्यायचा विचारात आणि वायवरती काय आहे 1. बघा हे 2 पॉईंट, मग ते जॉईंट करा. ही झाली लाईन L1. मग ही L1 होती पहा इथे. ठीक आहे. आता L2 काय आहे, -9 आणि 3. मग -9 म्हणजे इथंच आला पडतो आणि 3 म्हणजे इथे आला. ठीक आहे. बघा 3. मग आता हे 2 पॉईंट जॉईंट करणार आपण. ही झाली L2 झाली. आता इथे पहिल्यामध्ये लेस दॅन आहे, दुसऱ्यामध्ये लेस दॅन आहे, म्हणजे दोन्हीचं टुवर्ड्स ओरिजिन. मग दोन्हीचा टुवर्ड्स ओरिजिन असणारा एरिया म्हणजे कोणता येतो पहा, इकडे असा. एकही लाईन त्याच्यातून पुढे पास होणार नाही. पहा म्हणजे शेवटी परत तुम्हाला हा एरिया जो मिळाला तो कसा मिळाला, अनबाउंडेड, कारण त्याला बाउंड नाहीच आहे पुढं. सो इट हॅज सोल्युशन. मग ह्याला सोल्युशन काय, बाउंडेड फेजिबल पेस म्हणायचं का, नाही. बोथ बाउंडेड अँड अनबाउंडेड, नाही. मग आता काय, अनबाउंडेड फेजिबल पेस, नन ऑफ दीज. तर अनबाउंडेड फेजिबल पेस म्हणजे ह्याचं आन्सर कोणतं आलं, हे आलं अनबाउंडेड फेजिबल रिजन. का आलं पेस, का आलं, तर त्याचं कारण इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसतच आहे की त्याचा जो आपण ग्राफ प्लॉट केला तो ग्राफ कसा मिळाला. तर तुम्हाला तो ग्राफ पूर्णपणे, तो जो ग्राफ आहे तो पूर्णपणे अनबाउंडेड फॉर्ममध्ये मिळाला. समजलं. ठीक आहे. आता पुढचा प्रॉब्लेम सेम तसाच प्रॉब्लेम दिलेला आहे. पहा इथे परत द इनइक्वेशन्स, 2 इनइक्वेशन्स दिलेले आहेत आणि त्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. पाहूयात आपण आता याचा सुद्धा ग्राफच प्लॉट करावा लागणार आहे. ठीक आहे. तर पहा आता याचा सुद्धा आपल्याला ग्राफच प्लॉट करावा लागणार आहे. तर पहिली लाईन काय आहे आपल्याकडे दिलेली पहा, 3x - y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. पहा 3x - y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3 म्हणजे आता याचे इक्वेशन 3x - y इक्वल टू 3 होणार आहे. ओके. आता ह्या इक्वेशनला नॉर्मल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करा. नॉर्मल फॉर्ममध्ये जर केलं तर x/1 + y/-3 इक्वल टू 1 येणार. कारण काय केलं, 3ने डिवाईड केलं आणि मिडलचं मायनस साईन डिनॉमिनेटरला दिलं. ठीक आहे. 3ने डिवाईड केलं आणि मिडलचं मायनस साईन डिनॉमिनेटरला दिलं, म्हणजे हे जे मायनस साईन होतं ना इथे, ते साईन -3ला आलं. झालं, पहिली लाईन नॉर्मल फॉर्ममध्ये आली. आता दुसरं इक्वेशन पहा काय दिलेलं आहे. पहा इथे दिलेलं आहे तुम्हाला दुसरं इक्वेशन, 4y - y. ठीक आहे. 4x - y इज ग्रेटर दॅन 4 म्हटले त्याने. बघा हे इक्वेशन. मग आता ह्याचं कन्व्हर्जन 4x - y इक्वल टू 4. मग आता याला डिवाईड केलं तर x/1 + y/-4 इक्वल टू 1 असं येणार आहे. मिडलचं मायनस साईन येते डिनॉमिनेटरला दिलं. सेम थिंग जसं अगोदरच्याला केलं. मग आता ही पहिली लाईन L1 आणि ही दुसरी लाईन L2 ह्या दोन्ही प्लॉट करूया. स्केल बघा -4 पर्यंत आहे वाय ॲक्सिसवरती, म्हणजे इथे आता 1 2 3 4 -1 -2 -3 -4 1 2 3 4 -1 -2 -3 -4. पहा या पद्धतीने स्केल डिफाईन करून घेतली. आता स्केल डिफाईन केल्यानंतर पहिली लाईन काय आहे पहा, x ॲक्सिस 1 आणि y ॲक्सिस -3.
मग एक्स ॲक्सिस 1 वाय ॲक्सिस -3. बघा हे दोन पॉईंट आता जॉईंट करा. एक स्ट्रेट लाईन मिळेल. इट इज L1. ही लाईन तुम्हाला L1 मिळाली. आता त्यानंतर दुसरी लाईन पहा. आता दुसऱ्या लाईनमध्ये 1 आणि -4. एक्स ॲक्सिसचा 1 आणि वाय ॲक्सिसचा -4. तर ती लाईन तुम्हाला आता कशी मिळणार आहे पहा. L2. आणि दोन्हीमध्ये बघा दोन लाईन मिळाल्या L1 L2 आणि दोन्हीमध्ये काय म्हटलेलं आहे, ग्रेटर दॅनच आहे. ग्रेटर दॅनच आहे म्हणजे अपोजिट टू ओरिजिन. मग दोन्हीमध्ये अपोजिट टू ओरिजिन असेल तर ज्या बाजूला ओरिजिन आहे त्याच्या अपोजिट साईडला असेल. आणि तोही रिजन कुठं सांगितला आहे त्याने, इन इक्वेशन हॅज. फेजिबल रिजन LPP वगैरे काही नाही आहे, इन इक्वेशन हॅज. आता पहा तुम्ही, पहिल्या लाईनच्या अपोजिट टू ओरिजिन म्हणजे इकडे येणार आहे. दुसऱ्या लाईनच्या पण अपोजिट टू ओरिजिन म्हणजे तो जो रिजन येतोय तो या फॉर्ममध्ये येतोय. ओके. मग तो पण कसा आहे, अनबाउंडेड. हॅव सोल्युशन फॉर पॉझिटिव्ह XY, हॅव सोल्युशन फॉर ऑल X, हॅव नो सोल्युशन फॉर पॉझिटिव्ह XY, हॅव सोल्युशन फॉर ऑल XY. तर जे सोल्युशन आहे ते सोल्युशन इथं सरळ दिसत आहे. एक्स हा पॉझिटिव्हच असणार आहे कारण टुवर्ड्स एक्स पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आहे. मग एक्स हा पॉझिटिव्हच असणार आहे आणि वाय मात्र कसा दिसतोय तर पॉझिटिव्हसुद्धा दिसतोय, निगेटिव्हसुद्धा दिसतोय. म्हणजे याचा अर्थ यातलं कोणतं सोल्युशन, तर याचं सोल्युशन असणार आहे हॅव सोल्युशन फॉर ऑल एक्स नाही, हॅव सोल्युशन फॉर पॉझिटिव्ह एक्स अँड वाय पण नाही, हॅव नो सोल्युशन फॉर पॉझिटिव्ह एक्स हे पण नाही, हॅव सोल्युशन फॉर ऑल एक्स अँड वाय. ओके. सो रिमेंबर this is the problem in which we consider that solution is not exist. ओके. नेक्स्ट. तर पहा, तर इथे तुम्हाला याच्यातून तेच समजलं की सोल्युशन एक्झिस्ट आहे का नाही. त्यानंतरनं इथे तुम्हाला आता हे जे डायग्राम दिले आहेत, काल आपण हे डिस्कस केलेलं आहे हे प्रॉब्लेम. म्हणजे इथे तुम्हाला काय दिलेलं असतं तर पहा, इथे तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे आणि डायग्रॅमवरनं इनइक्वॅलिटीज शोधायच्या आहेत. ही डायग्रॅम आहे. मग ह्या डायग्रॅमला मॅच होणारे कोणत्या इनइक्वॅलिटीचा सेट आहे ते आपण काल पाहिलं होतं. पहा, त्याच्यानंतर इथे सुद्धा तसाच टाईपचा क्वेश्चन आहे की डायग्रॅम दिलेली आहे, तुम्ही काय ओळखायचं आहे तर या डायग्रॅमला आपण काल डिस्कस केलेले. आता याच्यानंतरचा हा प्रॉब्लेम पहा. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ 3x + 4y सब्जेक्ट टू कन्स्ट्रंट दिलेले आहेत. पहा तुम्हाला कन्स्ट्रंट, हे कन्स्ट्रंट दिलेले आहेत. हां, मग आता हा जर प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर तुम्हाला ह्याच्यासाठी अगोदर LPP प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल. ठीक आहे. मग LPP प्रॉब्लेम सॉल्व करायचा म्हणजे काय करायचं तर पहिल्यांदा डायग्रॅम काढूयात. पहा इझी आहे. तर आता तुम्ही पहिली लाईन काय होणार आहे, XY. पहा पहिलं इक्वेशन आणि हे दुसरं इक्वेशन. तर पहिलं इक्वेशन काय आहे पहा, फर्स्ट इक्वेशन आहे x + y ≤ 40. दॅट इज x/40 + y/40 = 1. हे पहिलं इक्वेशन किंवा ही पहिली लाईन L1, ही पहिली लाईन आली. ठीक आहे. आता यानंतर ही फर्स्ट लाईन आली. ठीक आहे. आता यानंतर दुसरी इक्वेशन दिली त्याने, x + 2y ≤ 60. हे दुसरं इक्वेशन दिलेलं आहे. पाहे आता हे दुसरं इक्वेशन जे दिलेलं आहे त्याच्यासाठी काय होणार आहे, x/60 + y/30 = 1. ही L2 आहे. ठीक आहे. आता ह्या दोन लाईन प्लॉट करूयात.
एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, ओरिजिन. आता या दोन लाईन प्लॉट करताना बघा, आता स्केल कसं घ्यायचं तर 40 आणि 60 30. म्हणजे आता इथं 10 10 20 30 40 50 आणि 60 एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिससुद्धा 10 20 30 40 50. आपण स्केल केलं डिफाईन. ठीक आहे. आता हे स्केल डिफाईन केल्यानंतर डायग्रॅम काढूयात. तर पहिले आहे 40 40 40 40मधून पास होणारी लाईन. म्हणजे इथे एक्स ॲक्सिसवरती 40, वाय ॲक्सिसवरती 40. बघा हे दोन पॉईंट जॉईंट करा. इट इज L1. ही मिळाली पहिली लाईन. आणि इथं काय सांगितलं आहे, लेस दॅन म्हणजे टुवर्ड्स ओरिजिनच आहे याचा रिजन. सोल्युशन सेट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये टुवर्ड्स ओरिजिन. आता दुसरी काय आहे पहा, एक्स इज इक्वल टू 60, वाय इक्वल टू 30. मग एक्स इज इक्वल टू 60 म्हटलं की इथे येतं आहे पहा, एक्स इज इक्वल टू 60. आणि वाय इक्वल टू 30, वाय इक्वल टू 30 म्हटलं की इथं येतं आहे. ठीक आहे. मग हे दोन्ही पॉईंट जॉईंट करा. केले L2. आणि त्याचेसुद्धा लेस दॅनच आहे म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन. म्हणजे तुम्हाला रिजन जो मिळाला तो या फॉर्मॅटमध्ये मिळाला. बघा हा रिजन मिळाला. मग हा एक पॉईंट ए काय आहे आता 40 0. त्यानंतर हा दुसरा पॉईंट समजा बी, त्याचे कोऑर्डिनेट काय येतात आहे 0 30. बघा आणि आता ते दोन इक्वेशन्स सॉल्व करावे लागतील, त्यावेळेस हा पॉईंट सी मिळेल. मग दोन इक्वेशन पहा, एक्स प्लस वाय इक्वल टू 40 आणि एक्स प्लस 2y इक्वल टू 60. यांच्यामध्ये सबट्रॅक्शन जर तुम्ही घेतलं पहा आता इथं सबट्रॅक्शन तर घेतलं तर y मायनस 2y मायनस वाय इक्वल टू 40 मायनस 60 म्हणजे 20 मायनस 20 म्हणजे y इक्वल टू 20 आलं. मग हे y इक्वल टू 20 जे आन्सर आलेलं आहे ते आन्सर इथे पुटअप केलं तर तुम्हाला x इज इक्वल टू सुद्धा 20च मिळणार आहे. बघा आणि मग इथं याचा अर्थ ह्या पॉईंट सीचे कोऑर्डिनेट काय मिळाले 20 20. ठीक आहे. आणि मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी पहा, द मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली. मग मॅक्झिमम व्हॅल्यू कुणाची विचारलेली आहे झेडची म्हणजे पीची. पी काय आहे 3x प्लस 4y. पहा पी आहे 3x प्लस 4y. मग आता याची मॅक्झिमम व्हॅल्यू पहा 20 20ला जर फाइंड आउट केली म्हणजे पी ऑफ सी पॉईंट सीला पॉईंट सीला 20 20 आहे, तिथे जर फाइंड आउट केली तर 3 इंटू 20 प्लस 4 इंटू 20 म्हणजे काय येतं आहे पहा 60 प्लस 80. 60 प्लस 80 मग काय आलं 140. मग आपल्याकडं 140 आहे का आहे बघा 120 आहे 140 आहे 100 आहे 160 पण आहे. पण 160 येण्याचे चान्सेस कुठे आहेत का बघूयात. पहा आता इथे 40 आहे, इथे 40 आहे आणि 0 आहे. पण आता जर तुम्ही पी ऑफ ए फाइंड आउट केला करेक्ट पी ऑफ ए तर काय येणार आहे तो पी ऑफ ए येणार आहे तो 3 इंटू 40. पहा 3 इंटू 40 म्हणजे 120 येणार. मग तोही नाही. आता अजून कुठे येतात आता त्यानंतरचं लोकेशन इथं पॉईंट सी काय आहे 30 आहे सॉरी. मग पी ऑफ बी काय येणार आहे तर 4 इंटू 30 म्हणजे 120. इट मीन्स दिस इज मॅक्झिमम व्हॅल्यू. इट मीन्स 140 इज मॅक्झिमम व्हॅल्यू अँड therefore answer option B is correct. Answer option B is correct. So student,
In this way we will complete today's lecture. We will see the remaining problem in the next lecture. Thank you.